नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी भगवान शिवांची एक अतिशय सुंदर गोष्ट घेऊन आलो आहोत। प्राचीन काळात एका नगरात एक ब्राह्मण राहत होता। ब्राह्मणाचा वासुदेव नावाचा मुलगा होता, जो वाईट संगतीत अडकून पाप करू लागला होता। खोट बोलत असे, मद्यपान करत असे, चोरी करत असे, लोकांना लुटत असे। हे सगळे पाप तो करत होता। जेव्हा ब्राह्मण आणि त्याच्या कुटुंबाला त्याच्या या पापकर्माची माहिती झाली, तेव्हा त्यांनी त्याला घराबाहेर काढले। तो पश्चाताप करण्यासाठी दुसऱ्या नगरात निघून गेला, आपले पोट भरण्यासाठी भिक्षा मागू लागला, पण त्याने केलेल्या पापकर्मामुळे त्याला कुष्ठरोग झाला। त्याचे शरीराचे अवयव गळू लागले आणि सडू लागले। तो अत्यंत दुःखी राहू लागला आणि नदीच्या काठावर एका झाडाखाली आपली झोपडी बांधून त्यात राहू लागला। त्याच्या या अवस्थेवर दया येऊन लोक त्याला तिथल्या झोपडीत काही भिक्षा देत। कोणी खायला देत तर कोणी कपडे वगैरे देत, ज्यामुळे त्याचा उदरनिर्वाह सुरू झाला। तो दररोज नदीतून पाणी आणत असे आणि झोपडीच्या जवळ मातीमध्ये दडलेल्या एका शिळेवर ठेवत असे। असे करताना त्याच्या माठातून काही पाणी त्या शिळेवर पडत असे। असे रोज घडत असे। एकदा तो नदीतून पाणी आणून शिळेवर ठेवतो, तेव्हा त्याचे प्राण जातात। त्याच वेळी यमदूत त्याला घेऊन जाण्यास येतात, तेव्हा आकाशातून एक सुंदर विमान उतरतं आणि त्यातून शिवदूत येतात आणि यमदूतांना म्हणतात, तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही। हा नरकाचा नाही, तर शिवलोकाचा अधिकारी आहे। यमदूत म्हणतात, याने आयुष्यभर मोठे पाप केले आहे। त्याच्या पापकर्मांमुळे त्याच्या कुटुंबानेही त्याचा त्याग केला आहे, म्हणून तो नरकाच्या योग्य आहे। हे ऐकून शिवदूत म्हणतात, याने भगवान शिवाला पाणी अर्पण केले आहे। हे जो वृक्षाखाली दडलेले शिळा आहे, ते साधारण शिळा नाही, तर शिवलिंग आहे, जो की इथे बराच काळापासून आहे, हे कुणालाही माहित नव्हतं। या ब्राह्मणाने माहित नसताना का होईना, पण संपूर्ण महिनाभर महादेवाला जल अर्पण केले आहे, म्हणून तो यमलोकाचा नाही तर शिवलोकाचा अधिकारी बनला आहे। असं म्हणत शिवदूत त्याला विमानात घेऊन शिवलोकाला गेले। मित्रांनो, जो भगवान महादेवाला जल अर्पण करतो, भोलेनाथाच्या मंत्र नमः शिवायचा जप करतो, ही कथा ऐकतो आणि ऐकवतो, तो शिवलोकाला प्राप्त होतो। मित्रांनो, तुम्हाला आमची आजची भगवान महादेवाची कथा कशी वाटली ते नक्की कळवा। आणि श्रावण महादेवाचा महिना आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।